नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं आणि त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेलच. आज आपण बोलणार आहोत सेबीनं फ्युचर अँड ऑप्शन मार्केटमध्ये सुरू केलेल्या बदलांबद्दल. सेबीनं मंगळवारी संध्याकाळी एक नवं सर्क्युलर जारी केलं. त्यात F&O मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले. सेबीनं जारी केलेल्या नव्या सर्क्युलरनुसार येत्या 20 नोव्हेंबरपासून ऑप्शन बाईंग करण्यासाठीही आता पूर्ण पैसे आधी जमा करावे लागणार आहेत. ऑप्शन बाईंग करण्यासाठी तुम्हाला सगळे पैसे आधी भरावे लागतील. याशिवाय प्रत्येक एक्सचेंजवर फक्त एकाच मेजर इंडेक्समध्ये आठवड्याच्या एक्सपायरीचे कॉन्ट्रॅक्ट असतील. इतर सगळ्या इंडेक्समध्ये मंथली एक्सपायरीचे कॉन्ट्रॅक्ट असतील. त्यामुळे दररोज एका इंडेक्सची एक्सपायरी असल्यानं होणारं वारेमाप ट्रेडिंग कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय एका कॉन्ट्रॅक्टची मूळ किंमत 5 ते 10 लाखांवरून 15 लाख ते 20 लाख करण्यात येणार आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत बाजाराचे अभ्यासक आणि अर्थतज्ञ उदय तारदाळकर. उदय तारदाळकर हे स्वतः सेबी नोंदणीकृत ट्रेनर आणि कन्सिलिएटर आहेत. बाजारातल्या व्यवहारांचा त्यांना गेल्या 1 दशकांचा अनुभव आहे. फ्युचर अँड ऑप्शन मार्केटविषयी त्यांचा विशेष हातखंडा आहे. उदयजी, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या खास कार्यक्रमामध्ये. उदयजी, F&Oचं फॅड कमी करण्यासाठी सेबीनं उचललेली पावलं किती गरजेची होती? मुळात आपण हा विचार केला पाहिजे की F&O ट्रेडिंग जे असतं ते कशासाठी असतं, तर ज्याला आपण म्हणतो मार्केटमध्ये हेजिंग करतात. म्हणजे आपल्याकडे कुठलेही शेअर्स असतील, कमोडिटी असतील, तर त्याच्या 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर जी काही प्राइस मुवमेंट होईल त्याचं संरक्षण करण्यासाठी. अगदी साधं उदाहरण घेतलं की जे लोकांना समजेल की समजा तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात आणि एखादी तुम्हाला वस्तू तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागते आणि तुम्हाला 6 महिन्यांनी ज्याला आपण म्हणू शकतो की तो कच्चा माल आहे, तो कच्चा माल तुम्हाला 6 महिन्यांनी पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही काही कुठे कोटेशन दिले, तर त्या 6 महिन्यांनी त्याच भावामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण फ्युचरमध्ये ट्रेडिंग करतो. याचा अर्थ काय करतो, तर मार्केटमध्ये आपण पोझिशन घेतो आणि ज्याला आपण म्हणतो की स्पॉट मार्केट, की जेव्हा 6 महिन्यांनी जो भाव असेल, समजा तो भाव जर वरती गेला असेल तर अर्थातच तुम्हाला एक्सचेंजमध्ये फायदा होतो आणि तो स्पॉट मार्केटला तुम्हाला तोटा होतो. पण जर तुम्ही नेट इफेक्ट बघितला तर एका ठिकाणी तुम्ही विकता आणि एका ठिकाणी घेता, यासाठी फ्युचर मार्केट असतं. नक्की. कोरोना नंतर विशेषतः पण गेल्या काही दिवसामध्ये असं बघितलं की बरेचसे जे ज्याला आपण म्हणतो की किरकोळ गुंतवणूकदार आहेत, हे मोठ्या प्रमाणावरती ट्रेडिंग करत होते F&O मध्ये. अर्थात जर तुम्ही भारताच्या NSE चा विचार केला तर NSE चं जे ट्रेडिंग होतं F&O मध्ये सध्या आपला नंबर 1 लागतो ऍज फार एज कॉन्ट्रॅक्ट आर कन्सर्न. ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. पण आळा का घालायचा हा महत्वाचा प्रश्न होता. तर सेबीने 2दा याच्यावरती रिपोर्ट्स काढले. तर काही रिपोर्ट असे धक्कादायक होते की साधारण ज्याला आपण किरकोळ गुंतवणूक म्हणतो, तर साधारण 1.8 लाख करोड इतका त्यांना लॉस झाला तो गेल्या 3 फायनान्शियल इयर्स मध्ये. आणि हे सगळे किरकोळ गुंतवणूकदार होते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 93% लोकांना हा लॉस झाला. आणि आपण एक लक्षात ठेवलं की बाजारामध्ये अल्गोरिथम जी काही प्रणाली आहे ती मोठे गुंतवणूकदार वापरतात. म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन असतील, त्या ठिकाणी किरकोळ गुंतवणूक प्रभाव लागणं शक्यच नसतं, कारण ते मॅन्युअल ट्रेडिंग करतात. तर त्या दृष्टीने हा विचार केला सेबीने की काहीतरी करायला पाहिजे. आणि मागच्या सेबीच्या जी बोर्ड मिटिंग झाली त्यानंतर तर ह्या तुम्ही जसं म्हणालात की नवीन सुधारणा आता येतात आणि ज्या योगे जे आपण फॅड म्हणालात की खरोखरच F&O मध्ये ट्रेडिंग करणं एक फॅड झालं होतं, त्याच्यावरती थोडे निर्बंध आणले. नक्कीच. उदयजी, कोरोनानंतर जेव्हा आपण मार्केटचा विचार करतो तेव्हा F&O मार्केट हा मूळ उद्देशच हरवून बसलाय असं चित्र एक निर्माण झालंय. हे चित्र बदलण्यात हे नवीन निर्बंध जे सेबीने आता घातलेले आहेत ते यशस्वी होतील असं वाटतं? नक्कीच. 2-3 गोष्टींचा मला इथे उल्लेख करावासा वाटतं. रिझर्व्ह बँकेने सुद्धा एक चिंता व्यक्त केली होती काही महिन्यांपूर्वी. जेव्हा आपण करन्सी ट्रेड म्हणतो, तर करन्सी ट्रेड पण हे सुद्धा F&O मध्येच ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती व्यवहार होतात. तर करन्सी ट्रेड मध्ये आता प्रत्येक F&O मार्केटमध्ये ज्याला म्हणतो की अंडरलाईंग असतं. तर अंडरलाईंग म्हणजे काय, एक तर तुमच्याकडे असलेली करन्सी, तुमच्याकडे असलेले शेअर्स किंवा तुमच्याकडे असलेली वस्तू, म्हणजे जे आपण कमोडिटी मार्केट म्हणतो. तर ह्या जेव्हा करन्सी मार्केटमध्ये आपण डील करतो तेव्हा अर्थातच जे मोठे
कंपन्या आहेत, म्हणजे आपण ज्या कंपन्या इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात त्यांनी यामध्ये पोझिशन घेतली तर समजू शकतो. पण कित्येक किरकोळ गुंतवणूकदार पोझिशन घेत होते तेव्हा सेबीने निर्बंध घातले की ज्यांच्याकडे ऍक्च्युअल अंडरलाईंग आहे, म्हणजे ज्यांच्याकडे खरोखरच डॉलर किंवा येन किंवा पाऊंड आहेत त्यांनीच करावं. एक धोका तुम्हाला सांगतो ह्या फ्युचर मार्केटचा. जेव्हा करोनाचा काळ आला त्या करोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती की कुठल्याही वस्तूची जी याला आपण म्हणतो की डिलिव्हरी होऊ शकत नव्हती. आपल्याला साधं औषध घ्यायचं असेल तरी केमिस्टकडे जाणं अशक्य होतं. अशा काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे व्यवहार होते ते क्रूड मध्ये, तर क्रूडची प्राइस ही अक्षरशः त्यावेळेला 0 झाली. याचा अर्थ काय झाला तर कोणी क्रूडचे मालाची डिलिव्हरी घेऊ शकत नव्हतं. त्यामुळे अशा तऱ्हेचा फटका बसला आणि त्या काळात बरेचसे किरकोळ गुंतवणूकदार होते. आपल्या इकडे त्यावेळेला कमॉडिटी मार्केट ज्या क्रूडचं होतं ते 5 वाजता बंद व्हायचं आणि अर्थातच अमेरिकन मार्केट हे 7च्या नंतर सुरू होतं आणि त्याचा फटका त्यांना बसला आणि बऱ्याच कंप्लेंट्स पण आल्या या दृष्टीने. पण गुंतवणूकदारांनी इकडे सजग राहिलं पाहिजे, कारण क्रूड सारख्या या गोष्टींमध्ये तुम्ही डील करताय जिथे तुमच्या अंडरलाईनशी काही देणं घेणं नाही. त्यामुळे एकूणच किरकोळ गुंतवणूकदारांवरती कशा तरी निर्बंध आणावे ह्याचा बराच उहापोह चालला होता आणि त्याचंच द्योतक म्हणजे आता हे आलेलं सर्क्युलर आहे आणि त्याच्यातून बरेच काही गोष्टी आपण जवळजवळ आता फेब्रुवारी महिना आणि 1 एप्रिल पर्यंत याच्यात बराच फरक पडणार आहे, ज्या दृष्टीने एफ&ओ ट्रेड्स होतील यापुढे या मार्केटमध्ये. उदयजी, आता F&Oची अपफ्रंट मार्जिन द्यावी लागणार आहे, म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. आता खूप चांगला प्रश्न आहे, कारण लोकांना आधी F&O म्हणजे काय कळण्यासाठी हा एक प्रश्न आहे की समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेता. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे काही काही चांगल्या कंपन्या आहेत, त्यांचे तब्बल भाव 4,000 रुपये आहे. तर तुम्ही 4,000 रुपयाचे शेअर घेता आणि तुम्ही 100 शेअर घेतले की साधारण किरकोळ गुंतवणूकदार जेव्हा व्यवहार करतो तेव्हा 50-100 असे शेअर घेतो. आता तुम्ही समजा 50 रुपयाचे सर 100 शेअर घेतले, तुम्हाला 5,000 रुपये लागतात. पण हेच 50 शेअर तुम्हाला 100 रुपयाचे घ्यायचे असतील तर F&O ट्रेड मध्ये ज्याला आपण लॉट साईज असते, तर ती लॉट साईज ही मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजेच हे 100 रुपयाचा भाव असला तर ती लॉट साईज सुमारे 3,000-5,000 कंपनीच्या व्हॅल्यू प्रमाणे असते आणि त्याच्यावरती तुम्हाला मार्जिन भरायला लागतं. म्हणजे समजा एकूण तुमच्या शेअरची व्हॅल्यू समजा 8 लाख होत असेल आणि त्याच्यामध्ये जर मार्जिन समजा असेल की 10% तुम्ही भरायचं किंवा 15% भरायचं, म्हणजे तुम्हाला याचा अर्थ या 8 लाखावरती समजा 20% म्हणतात तर 1,16,000 रुपये फक्त भरावे लागतात. म्हणजे 8 लाखा एवढी तुम्ही जी पोझिशन तुम्ही घेता त्यात फक्त 1,20,000 रुपये सुरुवातीला भरता, ज्याला आपण म्हणतो अपफ्रंट मार्जिन. आणि त्यानंतर बाजारामध्ये एक अशी संकल्पना आहे त्याला म्हणतात मार्क टू मार्केट मार्जिन, म्हणजे M2M. म्हणजे आज समजा तुम्ही शेअर जो लॉट घेतला तो 100 रुपयाला घेतला आणि उद्या त्याचा भाव समजा 105 झाला, तर याचा अर्थ 5 रुपये तुम्हाला फायदा झालाय. म्हणजे तुम्हाला एक्सचेंज कडून 5 रुपयाचा जो नफा आहे तो तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होतो, याला म्हणतात मार्क टू मार्केट प्रॉफिट. पण समजा हाच भाव 10 रुपये कमी झाला तर 10 रुपये गुणिले जो काय लॉट साईज असेल तेवढे रुपये तुम्हाला भरायला लागतात, कारण हा मार्क टू मार्केट लॉस आहे. तर त्या दृष्टीने दर दिवसाला ह्याचं ज्याला आपण म्हणतो की मॉनिटरिंग होतं. तर आता मगाशी तुम्ही म्हणालात की जे नवीन आता ऑप्शनचे जे कायदे होऊ घातले त्याच्यामध्ये एकतर ज्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीम लॉस मार्जिन हे 2% जास्ती भरायला लागणार आहे. शिवाय आठवड्यामध्ये आपल्याला 5 दिवस वेगवेगळे जे ट्रेडिंग व्हायचं त्या 5 दिवसांसाठी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स होती की आता दोन्ही एक्सचेंजला एका आठवड्याला एकच इन्स्ट्रुमेंट ठेवणार आहे. म्हणजे एकूणच व्यवहार कसे कमी होतील आणि किरकोळ गुंतवणूक इथे कसे येणार नाहीत याकडे हा कल दिसतो या नवीन सर्क्युलरचा. उदयजी, F&O वर निर्बंध आले आणि सोशल मीडियावर काही गैरसमज पसरायला सुरुवात झाली, म्हणजे बाजारातील लिक्विडिटी संपेल, बाजाराचा वेग मंदावले, असे काही मेसेजेस व्हायरल होऊ लागले. यात कितपत तथ्य आहे? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण F&O ट्रेड म्हणतो किंवा काही जे गुंतवणूकदार आहेत त्याला आपण गुंतवणूकदारच म्हटलं पाहिजे, त्याला ट्रेडर्स म्हणतो. म्हणजे ते इंट्राडे बाईंग करतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जी प्रणाली आहे ती ट्रेडिंग डे म्हणजे एकच दिवसाचा ट्रेडिंग डे असतो. त्यामुळे ते सकाळी शेअर्स घेतात आणि दुपारी ते विकून टाकतात मार्केट बंद व्हायच्या आधी, किंवा आधी विकतात आणि नंतर घेतात. कसंही त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. तर एका दृष्टीने हे ज्याला म्हणतो की मार्केटसाठी हेल्दी असतं की जास्तीत जास्त हे ट्रेडर्स असावेत, त्याच्यामुळे लिक्विडिटी होते. आता एखादी गोष्ट आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जो फायदा होतो तो परतावा असतो. तो परतावा आपल्याला परत मिळण्यासाठी आपले शेअर्स किंवा कमोडिटी आपल्याला विकायला पाहिजे. तर मार्केटमध्ये समजा लिक्विडिटी नसेल तर नक्कीच ते चांगलं नाही. पण
ओव्हर ए पिरियड आपण असं बघितलंय की जेव्हा जेव्हा आता आपल्याकडे जेव्हा डेरिव्हेटिव्हचा पहिला ट्रेड झाला त्याला हे जवळ हे 25वा वर्ष आहे. 2000 साली आपण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग आपल्याकडे सुरू केलं पहिल्यांदा NSE. आता हे करता करता बरेच निर्बंध आणले गेले. सुरुवातीला तर 2 लाख साईज होती, आता आपण 15 ते 20 लाख म्हणतोय. मार्जिन्स वाढवली गेली, इंट्राडे वरती पण बंधन आणलं. असं जरी असलं तरी हे एकूणच ज्या निवेशक आहेत त्याच्या मला वाटतं अंगवळणी पडतं. काही प्रमाणात व्यवहारांचा जो टर्नओव्हर आहे हा कमी होऊ शकतो, कारण ज्याला आपण म्हणतो एका अर्थाने जे आता काही बाजारात काही ज्याला म्हणतो की एक लाइटर वेन मध्ये म्हणतात खेलो इंडिया खेलो, की लोक मार्केटमध्ये खेळायला लागली. जेव्हा आपण म्हणतो की कॅपिटल मार्केट जे आहे हे कॅपिटल मार्केट हे कशासाठी आहे तर आपली जी बचत होते ती बचत चॅनलाइज करण्यासाठी आहे. आपण वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यात अर्थातच आपण सूचीबद्ध कंपन्यांमध्ये आपले पैसे टाकतो. तर सूचीबद्ध कंपन्यांमध्ये आपण जे IPOच्या द्वारे पैसे टाकतो किंवा आपण ते शेअर्स विकत घेतो, तेव्हा डेरिव्हेटिव्ह ट्रेड हा एक मोठ्या प्रमाणावरचा हेजिंगचा प्रकार आहे. आणि या हेजिंगमुळे अर्थातच ट्रेड व्हॉल्युम्स वाढतात, यात काही शंका नाही. पण असे निर्बंध घातल्यामुळे शक्यता आहे की थोडे व्हॉल्युम्स कमी येतील, पण परत ते अंगवळणी पडतं. आणि बहुधा असं पण होऊ शकतं की ज्या लोकांना यापासून धोका आहे ते या मार्केटपासून थोडे लांब राहतील आणि त्याच्यातून ज्याला आपण म्हणतो की जी जोखीम व्यवस्थापन असतं, कधी अशी कुठली गोष्ट केली की त्याला मोठ्या प्रमाणावर ते विरोध होतो, रेझिस्टन्स असतो. पण असे गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये खूप वेळा झाले की मार्केट रेग्युलेटर सेबीने नवीन नवीन निर्बंध आणले, पण तरी सुद्धा आज आपण बघतोय की आपलं मार्केट हे जगात म्हणजे F&O ट्रेड असू दे किंवा इक्विटी मार्केट असू दे हे टॉप 5 मध्ये आहे. त्यामुळे असं हे सगळं अंगवळणी पडेल आणि किती म्हटलं तरी लिक्विडिटी जी आपण म्हणतो ती मार्केटमध्ये मला वाटतं चांगलीच राहील, त्यात काही शंका नाही. उदयजी, या नव्या निर्बंधांमुळे भारतीय बाजाराच्या लॉंग टर्म स्टोरीमध्ये काही फरक पडलेला नाही. मग जर मार्केट पुढील काही दिवसांत आपटलं तर गुंतवणूकदारांनी काय करायचं? नाही, मार्केट खाली जाणं वर जाणं हा एक नियम आहे, जसा तो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तसाच. आणि मार्केट आता खाली जाण्यासाठी काही जी कारणं असतात की त्याच्यामध्ये जागतिक घडामोडी पण असतात. आपल्याला माहिती आता कालच मोठ्या प्रमाणावरती इस्रायलवरती हल्ला झाला. तर अशा गोष्टींचा परिणाम आपल्याकडे घडू शकतो, नक्कीच घडू शकतो आणि मार्केट खालीवर होऊ शकतं. त्यासाठी नेहमीच सेबी सांगते गुंतवणूकदाराला की तुम्ही ज्या कुठल्या समभागामध्ये गुंतवणूक करताय त्याचा तुम्ही अभ्यास करावा आणि अभ्यास करूनच त्यात गुंतवणूक करावी. म्हणजे सजग गुंतवणूक. जिकडे तुम्हाला ते शक्य नाहीये, कारण 5,000 कंपन्या सूचीबद्ध आहेत, प्रत्येकाचा अभ्यास करणं आपल्याला शक्य नसतं. तर अशा वेळेला सर्वात महत्वाचं काय तर म्युच्युअल फंड ही जी आपल्याकडे जी सोय आहे त्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आणि अर्थातच जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत त्यांचा ऍडवाइस घेऊन तुम्ही गुंतवणूक करावी. गुंतवणूक थोडी थोडी करावी, एकदम करू नये. आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सध्या तर मोठ्या प्रमाणावरती अँफी असू दे, सेबी असू दे, सगळे म्युच्युअल फंड म्हणतात की तुम्ही SIP करा. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक दर महिन्याला तुम्ही थोडी थोडी पैसे गुंतवा, जेणेकरून मार्केट वरती गेलं किंवा खाली आलं तरी ते युनिट्स तुम्हाला मिळतात, त्यात ते इव्हन आउट होतं. म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज भावामध्ये मिळतील. आणि गुंतवणूकदार जेव्हा असतो त्यांनी निदान 3 ते 5 वर्ष या मार्केटमध्ये राहिलं पाहिजे, तरच चांगला परतावा मिळू शकतो. आजच्या घडीला आपण म्हणू शकतो की 2020 क्रिकेटचा जमाना आहे, तर गुंतवणूकदार 11 वाजता शेअर घेतात आणि ते 2-2.5 वाजता त्यातून बाहेर पडायला बघतात. ही काही गुंतवणूक नाही आणि यासाठी हे शेअर मार्केट नक्कीच नाही असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच F&O वर ही जे नवीन निर्बंध आलेले त्यानंतर जे शंका निर्माण झालेले आहेत, प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्या प्रश्नांची तुम्ही खूप योग्य आणि उपयुक्त उत्तरं दिलेली आहेत आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना हे योग्य असं मार्गदर्शन मिळेल असं आपण आशा करूया. खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. F&O वर सेबीनं जी निर्बंध आणली त्यानंतर ज्या शंका निर्माण झाल्या त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आज मनी टाइम या आमच्या खास कार्यक्रमातून आम्ही केलेला आहे. उद्या पुन्हा एकदा एका नव्या विषयासह भेटूया. पाहत राहा NDTV मराठी.